धारावीतल्या मशिदीचं बेकायदेशीर बांधकाम तोडायला गेलेल्या पालिकेच्या गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या। या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी भाजप आमदार प्रसाद लाड आणि पालकमंत्री मंगल प्रभात लोढाय यांनी धारावी पोलीस ठाण्यात जाऊन केली आहे। मशिदीवर कारवाई झाली नाही तर सकल हिंदू समाजाचा पालिका आणि पोलीस ठाण्यावर मोर्चा निघेल असा इशारा लाड यांनी दिलाय। तर धारावीतल्या अनधिकृत बांधकामांना काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचा पाठिंबा आहे असा आरोपही त्यांनी केलाय। पद्धतीमध्ये मागच्या वेळेला एका मस्जिदीच्या बाबतीत त्यांनी 7 दिवसाची वेळ घेऊन मस्जिद रिकामी करून आमच्या हातात दिली। त्या ठिकाणी मी पोलीस चौकी माझ्या आमदार फंडातून बांधली। त्या पोलीस चौकीचं 2 दिवसात उद्घाटन होईल आणि निश्चितपणे या मस्जिदीसाठी त्यांनी 7 दिवसाची वेळ मागितली आहे। ही 7 दिवसाची वेळ त्यांनी जर मस्जिदचे 2 वरचे मजले पाडले नाहीत तर महापालिकेकडून 8व्या दिवशी कारवाई केली जाईल आणि ती जर कारवाई केली गेली नाही तर सकल हिंदू समाजातर्फे महापालिकेवर आणि पोलीस स्टेशनवर आम्ही मोर्चा आणू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।